मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची अशी अपडेट। ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या मात्र प्रमाणपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आता मान्यता देण्यात आली आहे। राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने सीईटी सेलला आता हे कळवलंय। 1600 विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। महत्त्वाची अशी अपडेट आपण सध्या पाहू शकतोय। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची अशी बातमी। ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या मात्र प्रमाणपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आता मान्यता देण्यात आलेली आहे। राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने सीईटी सेलला या सूचना दिल्यात। 1600 विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा हा मोठा आणि महत्त्वाचा दिलासा म्हणावा लागेल। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी अशी अपडेट। 1600 विद्यार्थ्यांना खरं तर याचा फायदा होईल। ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आता मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नक्कीच मराठा समाजातील 1600 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, ज्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेले होते मराठा आरक्षणासाठी, मात्र त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्याने या प्रवेशास मान्यता नाकारण्यात आलेली होती सीईटी सेल कडून। आता मात्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सीईटी सेलला पत्र देऊन या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्यांच्या पुढच्या शैक्षणिक प्रवेशाला सुद्धा मान्यता मिळणार आहे। त्यामुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाणार नाही आणि त्यामुळे बालाजी, महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।